कधीकधी मतदाराकडून माहिती मिळताना किंवा मिळवताना आपल्याला काही प्रमाणात चुकीची माहितीही मिळू शकते. जसं की मी एका मतदाराला फोन कॉन्टॅक्ट करून विचारलं, की तुमचं माहेर कुठलं आणि वडिलांचं नाव काय? त्यांनी मला माहेरचं नाव सांगितलं महांकाळ वडगाव आणि तालुका सांगितला श्रीरामपूर. आता मी सुरुवातीला श्रीरामपूर तालुक्यामध्ये बरंचसं सर्च केलं सदर महिलेला, तिच्या वडिलांना, परंतु ते श्रीरामपूर तालुक्यात मला काही सापडले नाही. मग अशांसाठी आपण काय करू शकतो? तर मी या ठिकाणी उदाहरण म्हणून ते नाव घेतो आहे बघा, मॅपिंग ऑफ इलेक्टर्समध्ये मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी. या ठिकाणी तो मतदार किंवा ती महिला जी होती तिचं नाव होतं मनीषा लहू मांडवगड. हिच्या नवऱ्याला मी फोन करून विचारलेलं होतं. त्याने जी माहिती सांगितली होती त्या माहितीच्या आधारे मी आपल्या ECI नेट ॲपवरती जाऊन सर्च युअर नेम इन लास्ट SIRमध्ये त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सर्च करण्याचा प्रयत्न केला, परंतु श्रीरामपूर तालुक्यामध्ये मला त्या महिलेचे वडील कुठेही कोणत्याही गावात सापडले नाही. मग मी काय केलं, फक्त स्टेट आपलं S13 महाराष्ट्र घेतलं आणि डायरेक्टली त्यांचं नाव या ठिकाणी टाईप केलं. त्या महिलेच्या वडिलांचं नाव होतं बहिरुनाथ धुपाजी सांगळे. आता जिल्हा तालुका व्यवस्थित माहीत नव्हता, त्यामुळे मी फक्त S13 महाराष्ट्र आणि संबंधित मतदाराचं नाव टाकून सर्च केलं. तर या ठिकाणी मला सांगळे आडनावाचे काही मतदार दिसत आहे आपल्याला. कधीकधी पूर्ण नाव न टाकता आपण त्यांच्या वडिलांचं नाव टाकूनही थोडंसं सर्च केलं की सर्चमध्ये थोडा बदल होतो. बघा या ठिकाणी नाना धुपा सांगळे, त्यानंतर आहे लक्ष्मीबाई धुपा सांगळे आणि इथे बघा 3 नंबरला आहे बहिरू धुपा सांगळे. म्हणजे हे नाव त्या महिलेच्या वडिलाचं आहे आणि हे नाव त्या महिलेने मला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याने सांगितलं होतं श्रीरामपूर तालुका, परंतु या ठिकाणी आपण 2002च्या यादीमध्ये जर बघितलं तर संबंधित AC नंबर त्यावेळेस होता 191 वैजापूर. गावाचं नाव, पोलिंग स्टेशनचं नाव होतं 222 महाकाळ वडगाव आणि पार्ट सिरियल नंबर होता 469. आता मला ही महिला प्रोजेनी म्हणून ॲड करायची आहे, तर हा नंबर मी नोट डाऊन करून घेणार आहे. पुन्हा आपल्या BLO ॲपवर जायचं आहे. त्या महिलेच्या समोर लास्ट SIR अकाउंट AC नंबर जो आहे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, तर तो आपल्याला टाकायचा आहे 191 वैजापूर. 191 वैजापूर. त्यानंतर लास्ट SIR पार्ट नंबर जो होता तो होता 222 महाकाळ वडगाव. 222 महाकाळ वडगाव आणि तिचा वडिलांचा जो नंबर होता, अनुक्रमांक होता, तो होता 469. सर्च डिटेल बघा, बहिरू धुपा सांगळे, त्यांची ही मुलगी आहे, सो डॉटर आणि ॲड, प्रोजेनी ॲड सक्सेसफुली. अशा प्रकारे कधीकधी आपण मतदाराचं नाव राज्यातही सर्च करू शकतो किंवा परराज्यातून आलेल्या उमेदवारांसाठी सुद्धा ही पद्धत आपल्याला लागू करता येईल. ज्यांच्याकडे परराज्यातून आलेले काही मतदार आहेत, ज्यांचं आपल्या 2024च्या यादीत नाव आहे परंतु 2002च्या यादीत नाही, तर अशा मतदारांच्या बाबतीतही आपल्याला 2002च्या यादीचं सर्च करत असताना अशा प्रकारे त्या राज्याचं नाव टाकूनही आपल्याला ते सर्च करता येतं.